श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आलेली आहे 17 सप्टेंबर, वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अनंत चतुर्दशी. त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा देखील आलेली आहे. तर ही भाद्रपद पौर्णिमा जी आहे तर ती 11:44 सुरू होणार आहे. त्याचबरोबर याची समाप्ती जी आहे तर ती 18 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता होणार आहे. यामुळे या दिवसाचं महत्त्व अनन्यसाधारण वाढलेलं आहे. या दिवशी गणपती बाप्पांचं विधिवत विसर्जन देखील आपल्याला करायचं आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते आणि अनंत चतुर्दशीचं व्रत देखील या दिवशी केलं जातं. असं म्हटलं जातं की हे व्रत जर आपण 14 वर्ष सलग केलं तर आपल्या जीवनातील जे काही संकट, अडचणी, दुःख आहेत, वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन जातात आणि आपल्या जीवनामध्ये नेहमी आपल्याला यश प्राप्त होते. आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आज या चतुर्दशीचं व्रत करायला विसरू नका. तर पहा, अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांची विधिवत पूजा केली जाते. त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना आपल्याला या दिवशी निरोप द्यायचा आहे. चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत या 10 दिवसाच्या काळामध्ये गणपती बाप्पा हे पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांची जे गणेश तत्व आहे तर या 10 दिवसामध्ये हे पृथ्वी तलावरती 1000 पटीने जास्त असतात. आणि या काळामध्ये आपण काही उपाय, सेवा आणि पूजा करतो त्याचे फळ हे आपल्याला शीघ्र प्राप्त होते. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातून अशी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे. ही वस्तू जर आपण घरातून बाहेर फेकली तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष, अडचणी, नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा, संकट हे राहणार नाही. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. परंतु ज्यांना वेळ आहे, ज्यांना शक्य होईल त्यांनी हा उपाय संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला या वेळेमध्ये शक्य नसेल तर तुम्ही रात्री 12 पर्यंत हा उपाय कधीही करू शकता. तर पहा, आपल्याला हा उपाय का करायचा आहे. जर हा उपाय तुम्ही आज भाद्रपद पौर्णिमेला आपल्या घरामध्ये जर केला तर तुमच्या घरातील ज्या अडचणी आहेत, दोष आहेत तर ते दूर होऊन जातील. तुमच्या घरामध्ये जी इडापिडा आहे, दारिद्र्य आहे, त्याचबरोबर नकारात्मकता आहे आणि यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सतत अडीअडचणी निर्माण होत आहेत, भांडणं, क्लेश, कलह निर्माण होत आहे. त्याचबरोबर आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल, जो पैसा आहे तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, घराची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, आपल्या पतीची प्रगती होत नसेल किंवा कुटुंबाची प्रगती होत नसेल आणि विवाहासारखी मुलं आहेत त्यांचा विवाह जुळून येत नसेल किंवा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर पहा, आपल्या घराला जर कोणी दोष लावलेले असतील तर आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यापासून खुंटत असते. म्हणजे आपली कुटुंबाची प्रगती ही होत नाही, ती कुठेतरी थांबली जाते. म्हणून जर आपल्या घराला असे दोष कोणी लावलेले असतील तर हे दोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला काही नजर दोष लावलेला असेल, काही बाधा झालेली असेल तर तो सुद्धा दूर होऊन जाईल. आपल्या घरातील दुःख, संकट, अडचणी ह्या दूर होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे काळे तीळ. तर काळ्या तिळाची उत्पत्ती जी आहे तर यांची उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासूनच झालेली आहे आणि काळ्या तिळांचा उपाय आपण हा पौर्णिमेला करत असतो.
पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे. म्हणून आपण इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला काळे तीळ हे एकादशीच्या दिवशी अर्पण करत असतो. म्हणून आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला पिवळी मोहरी जी आहे तर ती सुद्धा घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंग घ्यायच्या आहेत, अखंड लवंग घ्यायच्या आहेत, पुढे फूल असणाऱ्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ देखील आपल्याला लागणार आहे. खडे मीठ हे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं. खडे मीठ जर तुमच्याकडे नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल. आणि खडे मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी खडे मीठ अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत किंवा एखाद्या वाटीमध्ये घ्यायच्या मध्ये घेऊन आपल्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत आपल्याला त्यांच्यावरून उतरवून टाकायचे आहेत. म्हणजे काय करायचं आहे, लहान मुलं असतील घरातली तर त्यांच्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत पूर्व पश्चिम दिशेला उभा करायचा आहे आणि डोक्यापासून तर खाली पायापर्यंत ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. अगदी प्रत्येकावरून, अगदी स्वतःवरून देखील तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला खाली बसून म्हणजे त्या व्यक्तीला समोर खाली बसवायचं आहे. उभ्याने ह्या वस्तू उतरवायच्या नाही. त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या घरातील प्रत्येक भिंतीला टच करायच्या आहेत. घरात सर्व जागेवर फिरवायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवायच्या आहेत. वरती चौकटीपासून तर खाली उंबरठ्यापर्यंत अशा 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरातलं जे देवघर आहे त्या देवघरावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर तुमच्या जी दक्षिण दिशा असेल त्या साईडला जर मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहेत. ह्या वस्तू फेकत असताना कुणाच्या घरावर, कुणाच्या अंगणात, कुणाच्या कपड्यावर जातील असं आपल्याला फेकायच्या नाही. कुणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे जर तुमच्या जवळपास जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत किंवा मग तुम्ही एखाद्या चौकात किंवा एखाद्या जागी जिथे कुणीही जाणार नाही किंवा कुणाचाही पाय हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला फेकायच्या आहेत. या वस्तू जेव्हा तुम्ही फेकणार आहात तेव्हा तुम्हाला पाठीमागे वळून पाहायचं नाही. या वस्तू फेकल्यानंतर सरळ तुम्हाला घरी यायचं आहे, हातपाय धुवायचे आहेत आणि देवघरातील दिवा प्रज्वलित करून देवाचं दर्शन करायचं आहे. त्याचबरोबर हा उपाय जी व्यक्ती करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करत असताना हा उपाय संपेपर्यंत कुणाशीही बोलायचं नाही. आपल्या मनामध्ये आपल्या गुरूंचं नामस्मरण करत हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे, काही दोष असतील, अडचणी असतील, नकारात्मकता असेल तर हे सर्व दोष अडचणी घरातून निघून जातील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी निवास करेल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी आपल्याला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्ही नारळावरती कापूर ठेवून कर्पूर होम देखील करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे, नारळ सोलून काढायचा आहे, नारळाची शेंडी तशीच ठेवायची आहे आणि शेंडीच्या साईड तर त्या नारळावरती तुम्हाला 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ते नारळ शेंडी देवाकडे करायची आहे आणि तुमच्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला ह्या वड्या जाळायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या कापराच्या वड्या प्रज्वलित करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. असं आपण जर कर्पूर होम केला तर आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होऊन जातात आणि आपल्याला आपले गुरूंचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. कर्पूर नारळावरती जाळल्यानंतर हा नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. अशा पद्धतीने असा हा एक उपाय देखील तुम्ही आज करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.